राज्य शासनाने गोवंश मांस अवैधरित्या विक्री प्रतिबंधित असूनही जिल्ह्यात व मूर्तिजापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गोवंश मांस विक्री व गोवंश तस्करी सर्रासपणे पडद्याआड सुरूच आहे। शहरातील बाजारात व गल्ली बोळ्यात अंदाजात 40 गोवंश मांस विक्रीचे दुकान थाटली जातात असे जनसामान्यातून बोलले जात आहे। नुकतेच 2 दिवसापूर्वी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक बच्चन सिंग यांनीही गोवंश तस्करी व मांस विक्री करणाऱ्यांवर सक्त कारवाई करून तडीपाराचे निर्देश दिले आहेत, तरी आरोपींना कायद्याचे भानच नाही असेही दिसून येत आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण महामार्गावर असलेल्या ग्राम अनभोरा येथे एक इसम शेख मेहबूब राहणार कसाबपुरा मूर्तिजापूर हा खुलेआम दुकान थाटून प्रतिबंधित गोवंश मांस विक्री करताना आढळून आला। त्याला ग्रामीण पोलिसांनी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान छापामार कारवाई करून रंगेहात पकडून अटक केली। सरकारतर्फे हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रडके यांनी फिर्याद दिली। एएसआय दीपक कानडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलाश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली अनभोरा येथे आपल्या ताब्यासह गेले। यावेळी रोडच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गोवंश मांस विक्री करताना दिसताच त्यास विचारपूस करून आरोपी शेख मेहबूब वय 53 वर्ष राहणार कसाबपुरा जुनी वस्ती मूर्तिजापूर यास अटक केली। त्याच्या जवळून 22 किलो गोवंश मांस अनभोरा येथे रंगेहात पकडून कारवाई करण्यात आली। प्रतिनिधी संतोष माने, मूर्तिजापूर। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।